जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. मला भेटण्यासाठी म्हाळसा जेजुरीहून निघाली आहे. आता कोणत्याही क्षणी ती चंदनपुरीला येणार. अशा वेळी मी तिच्या समोर गेलो तर काय घडेल हे सांगता येणं अतिशय कठीण आहे. मला काही करून त्यावेळी वस्तीवरून लांब जाणं अत्यंत आवश्यक आहे. म्हातारा बाबा काय झालं काय म्हणायचं आज? नाही तुझ्यासारखा चाकर माणूस काम धंदा सोडून आता काय करतोय? अरे विचार करतोय बघ. बरं आधी मला ही सांग ते बानू तुझ्या का तनतनत होती? रम्या बानूबाईसनी म्हटलं की मला 2 दिवस सवड द्या म्हणून. बर पण नाही म्हणाल्या. काय पोरगी आहे. तुझं बरोबर आहे. बरोबर आहे. कधीच काम करून करून अंग दुखत असेल नाही तुझं. तुला सवड मिळाय पाहिजे म्हणजे कसं निवांत पडून राहता येईल. म्हातारा बाबा मला लय आवडतं बर का काय न करता असं निवांत पडून राहायला. या बिनकामाच्या रंगाला जर सरळ करायचं असेल तर त्याला चांगलाच धडा शिकवावा लागेल. अंग मेहनतीचं काम म्हणजे काय असतं हे त्याला समजावून द्यायलाच हवं. त्याला अद्दल घडल्याशिवाय या जगण्याचे त्याला महत्वच कळणार नाही. ए म्हातारा बाबा कसला इतका विचार करतोय? रंगा अरे कोणाला सांगणार नसशील तर एक सांगतो तुला. अरे काय म्हातार बाबा तू या कशाला सांगू कुणाला? सांग की. अरे मला 2 दिवस सवड हवी होती. त्याला एक कारण आहे. मला रानात जाऊन एक हंडा हुडकायचा होता. हंडा कसला? अरे हळू बोल. आता ये. कसला हंडा? सोन्यानं भरलेला हंडा. सोन्यानं भरलेला हंडा? मला असं कळलं की या वस्तीच्या बाजूला रानात कुठेतरी तो हंडा दडून ठेवला आहे. आता कोणी ठेवला हे नाही ठाव पण हाय हे मात्र नक्की. अरे म्या काय उगा रानात जात होतो मेंढर घेऊन चराया. अरे दिसभर तो हंडा हुडकत होतो म्या. ए म्हातार बाबा मला बी तुझ्या संग घेऊन चाल की. अरे पर तिथं जाऊन
जिमीन खोदायला लागल जमल का तुला? हे तुला काय वाटलं अंगात रग आहे माझ्या बघशील तू चालेल चालेल मग ये जा माझ्या संग राहणार रंगा एक ध्यानात ठेव काय हे कोणाला बी कळतं का म्हणे येऊ का लतिका सगळ्यांना थांबायला सांग. थांबा. समोर हे कोणते गाव आहे? देवी या गावाचं नाव कुंटांबा आहे. या गावाचे वैशिष्ट्य काय आहे? म्हाळसा इथे सगळेच नवीन आहेत. कोणाला या गावाबद्दल कसं ठाऊक असेल? का कुणास ठाऊक, पण मला हे जवळपास असल्याचा भास होतो आहे. देवी मोर काही लोक दिसतात त्यासनी विचारूया. देवी ह्या गावात श्री खंडेरायांचा खंडा ठेवलेला आहे. सारे लोक ह्याची पूजा करतात. मला ते खडगं पाहायचे आहे. चलावे. अरे वा. काय चाललंय मात्र बाबा काळजी करू नको बर का. तुला 2 दिवस सवड पाहिजे आणि कशा पायी पाहिजे ही चांगलं ध्यानात आहे माझ्या. मी विचारतो बानूला. अरे न ग कशाला कशाला माझी असं कसं मी सांगतो तिला ती ऐकलं माझं. बानू ए बानू बानू ए बानू घरला चाकर असताना सवताच काम करायला गेली का काय? तो काळजी करू नको बरं का. रानात जर गेली असली ना तर रानात जाऊन तिला मी विचारेन. म्हातार बाबा बानू मनानं लय चांगली आहे बरं. आता कवा कवा बिघडत तिचं वाईस पर माझा सबूत कवा डावलणार नाही ती. वस्तीवली लोक म्हणतात तिचं माझं भांडण असतं पर तसं नाही. म्हणजे आता तिला बी ठाव आहे ना का आज ना उद्या तिचं माझं लगीन होणारच आहे. तसं नाही त्याच्यामुळे काय बरं आहेस रा? ते कशाला जरा बोलायचं होतं तुझ्या संग. निघ आता. बानूबाई त्यासनी तुम्हासनी काहीतरी सांगायचं आहे. होय होय. मी काय म्हणतो बानू म्हणजे आता खंडू तुझा चाकर आहे मला काय बोलायचं संबंध नाही पर त्याला 2 दिवस सवड पाहिजे तर देऊन टाकणं काय आहे त्याला. ते माझं म्या बघून घे ना. तुझा अधिकारला माझं ऐकून घे. हा घे हो बाहेर. आणि तुला हे समजा गावभर करायला कोणी सांगितलं रा? मी काहीच बोललो नाही. त्यानेच तुमचा आवाज बाहेर ना ऐकला असेल. मी काय म्हणतो बानू अगं म्हातार माणूस आहे ते उद्या लय काम करून काय झालं म्हणजे कशाला आपलं देऊन टाक सवड त्याला. येतो बर का म्या. काळजी करू नको. तुझ्या सवडीचा आपण मग बघू. चल जा आता.
कुठलं पाहुणं म्हणायचं तुम्ही? आम्ही लांब देशावरनं आलो या. श्री खंडेरायांचं हे खडगं इथे कसं आलं? एक दिवस देव माझ्या स्वप्नात आले आणि मला म्हणाले, मी गोदावरीच्या पात्रात माझा खंडा भिरकावून फेकून दिला आहे. तो तू घेऊन ये. मी गोदावरीच्या डोहात गेलो तर तिथं खरंच मला ह्यो खंडा सापडला. देवांनी जाता जाता स्वतःचं सगळंच देऊन टाकलं आहे. हे खडगं मला हवे आहे. देवी, श्री खंडेरायांकडून पुंतांब्याला मिळालेली भेट आहे ही. हे खडगं आपल्याला इथून नाही नेता येणार. हे खडगं त्यांची खूण आहे. या खडग्याने त्याने एक युद्ध केले होते आणि हे खडगं मी सोबत घेऊन जाणारच. पर देवानी आमसने दिला ह्यो खंडा. पण त्यांची प्रत्येक गोष्ट माझी आहे. त्यांच्यावर आणि त्यांच्या सगळ्या वस्तूंवर माझा पहिला अधिकार आहे. हे खडगं सोबत घ्या. माझी आज्ञा कोणाला कळली नाहीये का? देवी, श्री खंडेरायांचा अंश आहे त्यात. त्यांच्या इच्छेशिवाय हे खडगं आपले स्थान कसे सोडेल? बंधू, सगळ्या पूजा आणि यज्ञांवर निर्बंध घातलेले आहेत. आता केवळ 3 ग्रह झाले की आपल्याला कोणीही रोखू शकणार नाही. पण जर विश्वकर्मानेच ते ग्रह बनवण्यास नकार दिला असेल तर ते ग्रह निर्माण कोण करेल? मला ठाऊक आहे हे कार्य कोण करू शकेल.
हे मयासुरा, मी तुला येथे प्रकट होण्याचे आवाहन करतो आहे. बोल, माझी कशी काय आठवण झाली तुला? मयासुरा, तूच दैत्यांच्या स्थापत्य शास्त्राचा आधार आहेस. तूच त्यांच्यासाठी भव्य अशा गडांचे निर्माण केले आहेस. तुझ्या शक्तीनं आजवर तू अशा काही रम्य गोष्टी केल्या आहेत की त्या एका दैत्याने केल्या असतील असं कोणालाही वाटणार नाही. ते मी जाणतोच, पण तुझे पूर्वनियोजित कार्य असल्याशिवाय तू उगाचच मला इथे बोलावणार नाहीस. तेव्हा बोल, तुला काय निर्माण करायचंय? या अंतराळात 3 ग्रह निर्माण करायचे आहे. सोने, चांदी आणि तांबे असले. तुम्हाला चिरंजीव होण्यासाठी या ग्रहांची आवश्यकता आहे हे मला ठाऊक आहे. हे कार्य मी नक्की करेन. हे मयासुरा, आता असे 3 ग्रह तयार कर ते कधीही एका रेषेत येणार नाही. काय झालं? मी तुला हे सांगू इच्छितो की जरी हे ग्रह निर्माण झाले तरी ते धातूचे बनलेले असणार. त्यामुळे एक क्षण का होईना असा येणारच जेव्हा हे 3ही ग्रह कधी ना कधी एका रेषेत असतील. नाही मयासुरा, तू हे थांबवू शकतोस. मी ते थांबवू शकणार नाही हे ध्यानात ठेव. मी केवळ निर्माण करू शकतो. एकदा का हे ग्रह अंतराळात गेले की ते कधी ना कधी एका रेषेत येतीलच. मात्र ते मी थांबवू शकणार नाही. तुला मी पुन्हा लवकरच भेटेन. या सृष्टीचा संहार कुठे, कधी, केव्हा, कसा करायचा हे ठरवण्याचा अधिकार या संपूर्ण ब्रह्मांडात मी कोणालाही दिलेला नाही. मी केलेला संहार हा सृष्टीच्या कल्याणासाठी असतो, अशुभाचा नाश करण्यासाठी असतो, धर्माच्या पुनरुत्थापनासाठी असतो. पण दैत्य कुळाला आजपर्यंत हे कळले नाही. मयासूर, निसर्ग नियमांच्या विरुद्ध अंतराळात जर तू 3 नगर बांधलीस तर त्यांचा विनाश माझ्या हातून होईल हे ध्यानात ठेव. म्हाळसा कुठे आहे? देवी तिकडे. म्हाळसा, जेवायला चल. लतिका, मला भूक नाही. मला जेवायचे नाही. तू दिवसभर काहीच खाल्लं नाहीस. असं करून कसं चालेल? लतिका, तुम्ही सगळे जेवा. म्हाळसा, अगं 2 घास. तुला मी काय सांगते ते कळत नाहीये का? देवी, ह्या प्रवासात आपण आपल्या प्रकृतीची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. जर आपल्याला काही झालं तर मी श्री खंडेरायांना कसं तोंड देऊ? बंधू, यांच्यावर माझा कुठलाही अधिकार राहिला नाही. यांची कोणतीही वस्तू माझी राहिली नाही. हा माझा अपमान नव्हे का? देवी, हा परीक्षेचा काळ आहे. आपण संयम ठेवूया. मी चंदनपुरीला जाते.
यांना जेजुरीला जाण्यासाठी सोबत घे आणि जाताना ते खडगही सोबत घेऊन जाईल. म्हाळसा, गोदावरीच्या पात्रात मी फेकलेला खंडा तू पाहिलास आणि ते शस्त्रही तुला बरोबर न्यायचे आहे, कारण ते माझे आहे. म्हाळसा, तुझी प्रेम करण्याची पद्धतच वेगळी आहे. तुझे प्रेम मला समजत नाही का? म्हाळसा, मी तुला संपूर्ण हवा आहे. मी, माझे भवताल, माझे विश्वही तुला हवे आहे. पण म्हाळसा, माझे विभाजन तूच केलेस. तुला केवळ त्याचे विस्मरण आहे, नाहीतर तू हे सगळं आनंदाने स्वीकारलं असतस. माझ्यासाठी एकच कर. माझ्यावर प्रेम करता करता आजूबाजूला कोणालाही दुखवू नकोस. म्हाळसा, तुझे जगतजननीचे रूप सगळ्यांना समजायला अजून काही वेळ आहे.